अरे मला चष्मा नाहीये बाळा माझा, तर सांग ना काय किंवा मोठं तरी कर. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात 7 चर्चा सुरू झाल्यावर एसनशी देवेंद्र ऐक ना, हालूच नको मी हालत संदीपजी, हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून भाजपची आज मुंबईत बॅनरबाजी पाहायला मिळते. या बॅनरबाजीकडे आपण कसं बघता? आपण जो विरोध करताय किंवा त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे? राज ठाकरेंच्या घराच्या हाकेच्या अंतरावर असं आहे की भारतीय जनता पक्ष हा सरकारमधला पक्ष आहे. त्यांचे 132-136 आमदार आहेत. सरकारमध्ये असलेल्या पक्षांनी किंवा लोकांनी जबाबदारीने वागणं अपेक्षित आहे. बॅनरबाजी करून हा प्रश्न सुटणार आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. आज जी राष्ट्रीय शिक्षण धोरण आलेलं आहे, एनईपी आलेली आहे, त्या एनईपी मध्ये काय म्हटलंय याचा अभ्यास मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी करणं आवश्यक आहे. त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की एक मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे ज्याला आपण म्हणतो माध्यमाची भाषा, म्हणजे इंग्रजी माध्यम आहे का मराठी माध्यम आहे, त्याप्रमाणे पहिली भाषा जी सक्तीची आहे. दुसरी राज्याची भाषा जी महाराष्ट्रामध्ये मराठी आहे, ही सक्तीची आहे. आणि तिसरी भाषा ही अनिवार्य किंवा सक्ती हा शब्द शैक्षणिक धोरणात कुठेही म्हटलेला नाही. त्यांनी म्हटलं की तिसरी भाषा ही राज्याची असावी, कुठल्याही राज्याची असावी. 22 भाषा ज्या आहेत त्यापैकी कुठली असावी, त्याच्यावर त्या राज्यांनी निर्णय घ्यावा की कुठली ठेवायची, किंवा त्याच्या संदर्भातला चॉईस हा मुलांना दिला पाहिजे. त्याच्याबद्दल सक्ती करण्याची कुठलेही धोरण हे एनईपी मध्ये नाही. मग असं असताना तिसरी भाषा जर आपण ठेवली की ऑप्शनल, ती कुठली शिकायची हे मुलांनी ठरवावं. मग हिंदीची सक्ती का, हा आमचा प्रश्न आहे. या प्रश्नाला उत्तर देत नाहीत ते लोक. आणि बॅनरबाजी करून प्रश्न सुटणार आहे का? तुम्ही चर्चा करा ना, आमच्याशी चर्चा करा. भाषेचे जे तज्ज्ञ आहेत, जी समिती आहे, भाषा समिती आहे, त्यांच्याशी चर्चा करा आणि यातनं मार्ग काढा. बॅनरबाजी करून मार्ग निघणार आहे का? तुम्ही सरकारमध्ये आहात ना. सबका साथ सबका विकास हे तुमचं स्लोगन आहे. मग सबका साथ सबका विकास होर्डिंगबाजी करून होणार आहे का? ज्या लोकांना हे म्हणणं पटलेलं नाही त्यांच्याबरोबर चर्चा करून मार्ग काढणं हा समंजसपणा सरकारने दाखवला पाहिजे की नाही? तो समंजसपणा न दाखवता तुम्ही जर होर्डिंगबाजी करणार असाल तर त्यातनं मार्ग निघेल का? काल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की इंग्रजी भाषेला तुमचा विरोध का नाही, हिंदीलाच का विरोध आहे? तुम्ही सरकारमध्ये आहात, 230 लोकांचं बहुमत तुमच्याकडे आहे. माझं देवेंद्र फडणवीस साहेबांना आवाहन आहे, विनंती आहे, त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या जेवढ्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांची मान्यता रद्द करावी आणि त्यांना मराठी भाषेच्या माध्यमची परवानगी द्यावी. तुम्ही सरकारमध्ये आहात, करू शकता, करा. आमचा काही इंग्रजी भाषेला पण पुळका नाहीये ना. तुम्ही करू शकता का हे फडणवीस साहेब, की सगळ्या जेवढ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्या बंद करा आणि त्यांना सांगा आजपासून तुम्ही मराठी माध्यमाची शाळा. आमचा विरोध आम्ही करणार नाही. बघा, करून बघा. फडणवीस साहेबांनी करून बघावं. ते सरकार आहे, 230चं बहुमत आहे, करा तुमची हिंमत असेल तर. मुख्यमंत्री म्हणतायत की अनिवार्य जरी का गोष्ट असली तरी तिसरी भाषा हिंदी भाषा ही आपण याच्यासाठी घेतली की आपल्याकडे शिक्षक उपलब्ध आहेत, एकूणच त्याचे रिसोर्सेस उपलब्ध आहेत आणि ते सोपं जाईल. हिंदीच्या व्यतिरिक्त जर का दुसऱ्या भाषा घेतल्या तर ते अवघड जाऊ शकतं, प्रॅक्टिकली ते पॉसिबल होणार नाही, हे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे. बघा, नीट एक समजून घ्या विषय. समजा असं पकडा मी तामिळ आहे, बरोबर, माझी मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश आहे, इंग्रजी माध्यमात मी आहे, तर मला इंग्रजी शिकायलाच पाहिजे. दुसरं, मी या राज्यात राहतो, महाराष्ट्र राज्यात, तर इथली संपर्काची भाषा हिंदी नाहीये, मराठी आहे. मग मला मराठी शिकणं क्रमप्राप्त आहे, मराठी शिकलीच पाहिजे कारण इथली संपर्काची भाषा आहे. तिसरी भाषा माझी मातृभाषा ही तामिळ आहे, बरोबर ना. तर मी माझी मातृभाषा शिकली पाहिजे
का दुसऱ्या राज्याची हिंदी शिकली पाहिजे? रिसोर्सेस नाहीत हे कारण असू शकत. रिसोर्सेस नाहीत, रिसोर्सेस तयार करा, किंवा ह्याच्यामध्ये दुसरा विचार प्रवाह आहे जो भाषा तज्ञांचा आहे. ते असं म्हणतायत की पहिलीपासूनची जी मुलं आहेत यांना जर तुम्ही तिसरी भाषा त्यांच्यामध्ये निर्माण केली तर तिसरी भाषा नीटपणे शिकता येणार नाही. तिसरी भाषेमुळे त्यांच्या उरलेल्या दोन भाषा ज्या शिकतायत त्या भाषाही त्यांना धड येणार नाही. हे भाषा तज्ञांचं मत आहे. याच्यामध्ये मी काही तज्ञ नाही, हे भाषा तज्ञांचं मत आहे. तर भाषा तज्ञांनी याच्या संदर्भात भाषा तज्ञांची चर्चा करावी. आणि बरं, त्या एनईपी मध्ये असंही म्हटलं नाही की कंपल्सरी तुम्ही तिसरी भाषा शिकवाच असं म्हटलेलं नाही. मग 2 भाषेचा ऑप्शनही राहू शकतो, म्हणजे हा वादच मिटेल. पण तुम्ही जर चर्चाच करणार नसाल कोणाशीच सरकार म्हणून, आज कुठली आंदोलनं काय झाली तुम्ही चर्चा करता ना, मग या गोष्टींवर चर्चा करायला सरकार का नाही बोलवत कोणाला? एवढे ऍडॅमंट काय? तुम्ही होर्डिंगबाजी करून इथनं मार्ग निघणार आहे का, की चर्चा करून मार्ग निघणार आहे? चर्चेसाठी बोलवावं, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. पण तुम्ही चर्चाच करायची नाही आणि जबरदस्ती करायची, हे धोरण काही योग्य नाही. पण मुख्यमंत्र्यांनी एक पाऊल मागे घेतलं असं वाटतं. काल त्यांचं विधान आलेलं आहे की आम्ही सक्ती केलेली नाही. बघा, म्हणणं वेगळं आणि GR वेगळा. GR मध्ये तुम्ही सक्ती शब्द वापरलाय ना, मग तुम्ही म्हणत काही असेल त्याला काय अर्थ उरत नाही. GR मधनं तो शब्द काढून टाका, वाद मिटला. GR तुम्हीच काढू शकता ना, सरकारच GR काढू शकता ना. सरकारने नवीन GR काढावा आणि सक्ती शब्द काढून टाकावा. आम्ही स्वागत करू, जाऊन सत्कार करू त्यांचा. मधु मंगेश कर्णिकांसारखे साहित्यिक देखील म्हणतात की हिंदी भाषेची सक्ती आमच्यावरती करू नका. बघा कसं आहे, आमचा कुठल्या भाषेला विरोध नाही. हे जे आजचे मराठी भैया आहे त्यांच्यापेक्षा जास्ती हिंदी आम्हाला चांगलं कळतं. आम्ही साहित्य वाचलेलं आहे. मैथिली शरण गुप्त असेल, आचार्य प्रसाद द्विवेदी असेल, सुभद्रकुमारी चव्हाण असतील, रामधारी सिंह दिनकर असतील, या सगळ्यांचं साहित्य आम्ही वाचलंय. त्याच्यासाठी आम्ही पहिलीपासून हिंदीला शिकलो, 5वीपासून शिकलो. कुठली भाषा शिकणं याच्यावर आमचा विरोध नाही. भाषेची सक्ती करणं, या सक्ती या शब्दाला आमचा विरोध आहे. सुरुवातीला मला असं वाटतं जर राजसाहेबांचं तुम्ही हिंदी भाषण बघितलं असेल जे त्या उत्तर भारतीयांच्या ह्याच्यात दिलं, तर राजसाहेबांनी एवढं चांगलं हिंदी हे मला असं वाटतं आजच्या तारखेला कुठल्याही मराठी कुठल्या नेत्याचं असेल असं मला वाटत नाही. मंत्री योगेश कदम यांनी राज ठाकरे यांना सल्ला दिलाय की तुम्ही जर हात पुढे केले तर भविष्यात तुमचे पाय खेचले जातील. सोड विषय. आता जो विषय आहे ना 2 भावांचा, आता सन्मान्य राजसाहेब परदेशात आहेत, ते बाहेर ते जेव्हा येतील तेव्हा त्याच्या संदर्भातलं ते भाष्य करतील. सामनामध्ये अग्रलेख पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की हा जो काय विषय 2 दिवस चाललेला आहे त्या विषयावर जी भूमिका मांडायची ती सविस्तरपणे मांडलेली आहे. आता ह्याच्या पुढचं जे असेल ते सन्मान्य राजसाहेब जेव्हा परदेशातनं परत येतील तेव्हा त्याच्यावर बोलतील. सुरुवातीला तुमच्याकडून एक बॅनर लागलं शिवसेना भवन चौकात, आता भाजपकडून बॅनर लागलं. एकंदरीतच हा मनसेला डिवचण्याचा प्रकार आहे का भाजपकडून? नाही, त्यांनी मी तेच म्हटलं ना, हा थिल्लरपणा करून काय, म्हणजे तुम्ही सत्तेतले पक्ष आहात, तुम्हाला सरकार चालवायचं आहे. सबका साथ सबका विकास ही तुमची स्लोगन आहे. बॅनरबाजी करून विकास साधला जाणार आहे किंवा मार्ग निघणार असेल असं जर भारतीय जनता पक्षाला वाटत असेल तर 1 नाही अजून 1000 बॅनर लावावेत त्यांनी. पण त्यातला मार्ग निघणार आहे का? तुम्हाला मार्ग हा चर्चा करूनच काढावा लागतो लोकशाहीमध्ये. तुम्ही चर्चेला तयार होणार नाही आणि बॅनरबाजी करणं जर तुम्हाला वाटत असेल योग्य आहे तर त्यांनी ते करावं, तो त्यांच्या पक्षाचा विषय. राज ठाकरेंकडनं महाकुंभच्या पाण्यासंदर्भात जे वक्तव्य केलेलं होतं त्या संदर्भात आता शंकराचार्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे राज ठाकरे यांच्याकडून. त्यांचं म्हणणं आहे की मन आणि मेंदूमध्ये घाण भरली आहे आणि त्यांना सर्वत्र घाणच दिसून येते. शंकराचार्य खूप आदरणीय व्यक्ती आहे, त्यांचे विचार त्यांच्या भाषेत. मला असं वाटतं त्यांचं राजसाहेबांचं भाषण काय आहे त्यांना समजलं नसेल म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलंय. त्यांनी एकदा समजून घ्यावं काय म्हणाले ते. गंगा प्रदूषित आहे की नाही याचं उत्तर पहिले शंकराचार्यांनी द्यावं. मग आमच्या मेंदूत घाण आहे का अमृत आहे ते त्यांना नंतर कळेल. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामधला मला कल्पना नाही. तुमच्याकडनं स्वतः मला यांच्याबद्दल तो टीका करणार ज्या पद्धतीची टीका त्यांनी साहेबांवर केली त्या टीकेला ते उत्तर होतं. माझ्या दृष्टीने तो विषय तिथे संपलेला आहे. ह्याच्या पुढे जेव्हा राजकीय टीका होईल तर राजकीय उत्तर देऊ. वैयक्तिक टीका करू नये ही आमची भूमिका होती. आशिष शेलारांचं असं म्हणणं की आमचे वैयक्तिक मित्र वगैरे आता हे शब्द पुरेसे झाले, त्यांचा निर्णय, मी काय बोलू त्याच्यात. कुठेतरी दुरावा अहो पण पण तो त्या दोघांचा विषय आहे ना, त्याच्यामध्ये मी कसं बोलणार? आता तुमचं आणि यांच्या विषयात मी बोलणं योग्य ठरणार नाही ना. तर तुम्ही
बोललं पाहिजे. बीडमध्ये छेडछाड प्रकरणी एका तरुणीने आत्महत्या केली. 1 महिना उलटलेला आहे, मात्र अजूनही कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. कसं पाहता बीडमधले असे अनेक प्रकरण आपल्याला नाही, बीड हा विषय खूपच गंभीर आहे माझ्या मते. त्याच्यावर योग्य ती पावलं सरकारने उचलली पाहिजेत. आता तर अजितदादा तिचे पालकमंत्री आहेत, त्यांनी सगळे विषय ते गांभीर्याने घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत, त्यांनी घेतलं पाहिजे. संदीपजी, संजय राऊत यांनी आता एक ट्विट केलेलं आहे. त्या ट्विटमध्ये ते असं म्हणतात की चला, धन्यवाद. उद्धव ठाकरे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 26 तारखेला जे प्रति सभागृह भरवत आहे त्याबद्दल काय, आणि तुम्ही सर्व पक्षांना त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करणार? 26 तारखेला आपलं प्रतिसभागृह हे महानगरपालिकेच्या समोर जे पत्रकार भवन आहे तिथल्या 3ऱ्या मजल्यावर आपण आयोजित केलेलं आहे. यासाठी आजच मी सर्व राजकीय पक्षाचे जे मुंबई अध्यक्ष आहेत किंवा मुंबई प्रांत बघतात किंवा ज्यांच्यावर मुंबईची जबाबदारी आहे अशा सगळ्यांना आम्ही पत्र लिहितोय आणि त्यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा प्रतिनिधी त्या सभागृहात पाठवावा, जेणेकरून मुंबईच्या ज्या नागरी समस्या आहेत याच्यावर कुठलीही चर्चा होत नाही, त्या चर्चेचं एक व्यासपीठ तयार होईल आणि प्रशासनाला निदान मुंबईच्या खऱ्या समस्या काय ते कळेल, त्याच्यावर मार्ग काढण्यास जर चर्चा चांगली झाली तर त्याच्यावर मार्ग सुद्धा निघू शकतो. शेलारांना निमंत्रण पाठवलं सगळ्यांना. सध्या पाणी प्रश्न फार जटिल झालाय मुंबईमध्ये. मुंबईतलं पाणी नेमकं पितंय का? नाही, मला असं वाटतं की पाणी प्रश्नांवर एक सरकारने किंवा महानगरपालिकेने श्वेतपत्रिका काढली पाहिजे की आता पाण्याचा साठा किती आहे, किती ठिकाणी पाणी त्यांचं जात आहे, पाणी जर गळती होत असेल तर ती कुठे होते, या सगळ्यावर एक श्वेतपत्रिका काढावी महानगरपालिकेने. मोठ्या मोठ्या टॉवर्सला मोठं म्हणजे पाणी दिलं जातंय, पण चाळ भागामध्ये पाणीच येत नाही अशी नागरिकांची ओरड आहे. नाही, सगळ्यांना पाण्यावर सगळ्यांचा हक्क आहे ना, शेवट टॅक्स सगळे भरतात, टॉवरवालेही भरतात आणि चाळवालेही भरतात, त्यामुळे हक्क समान आहे सगळ्यांचा. सर, हिंदी में पूछता हूँ, अमेरिका राहुल गांधी फिलहाल अमेरिका में है और अमेरिका में उन्होंने भाषण करने के दौरान महाराष्ट्र चुनाव का जिक्र करते हुए कहा है कि विधानसभा चुनाव में युवाओं की ताकत से ज्यादा मतदान हुआ है, और राहुल ने कहा है कि चुनाव आयोग समझौता कर चुका है. ये साफ है कि सिस्टम में राहुल बहुत कुछ गड़बड़ गांधी है. ने अमेरिका में विदेशी प्लेटफॉर्म का इस्तेमाल करके कहा है कि महाराष्ट्र में चुनाव में धांधली हुई है, जितने यंगस्टर्स नहीं है उसके डबल उनके नाम पे वोट गए हैं. तो क्या कहेंगे, क्या विदेश में इस तरह की बात करनी चाहिए या फिर कांग्रेस ने महाराष्ट्र का मुझे लगता है कि राहुल गांधी साहब को अगर सभी प्रक्रिया में कोई अड़चन दिख रही है या उनका कोई उससे ऐतराज है तो निवडणूक आयोग के सामने उन्होंने कहना चाहिए. कितना सही है विदेश की धरती पर जाकर इस तरह की बात करना? नहीं, अभी तो क्या है, विदेश वाले भी इधर आके बात करते हैं, उससे कोई लेना देना नहीं है, पर चुनाव आयोग के सामने ये बात रखनी चाहिए ना. अमेरिका में बोल के उसका फायदा नहीं होगा, बोलने में कोई अर्थ नहीं है, लेकिन उससे अमेरिका में बोल के फायदा क्या होगा, चुनाव आयोग के सामने बोलना चाहिए. इसके अलावा महाराष्ट्र की भाषा कमेटी ने एक रिपोर्ट दी है फडणवीस को, उसमें कहा है कि हिंदी को प्राथमिकता ना दी जाए, अनिवार्यता होगी तो दिक्कत हो जाएगी मराठी भाषा दूसरी भाषाओं को. देखिए, ऐसा है, जो एनईपी का धोरण आया है उसमें साफ तौर पे लिखा है कि मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन, समझो अंग्रेजी माध्यम की शाळा है, स्कूल है सॉरी, तो उस स्कूल में अंग्रेजी तो रहेगा, अनिवार्य रहेगा. दूसरी आपकी स्टेट लैंग्वेज जो यहाँ की महाराष्ट्र की मराठी है, संपर्क भाषा, तो मराठी आपको आनी चाहिए. तीसरी भाषा के बारे में स्पेसिफिक कुछ भी एनईपी में नहीं कहा गया है. मैंने एनईपी का धोरण पढ़ा है, उसमें ऐसी कोई बात नहीं लिखी. उन्होंने कहा है तीसरी भाषा होनी चाहिए, सीखनी चाहिए, लेकिन वो हमारे देश में बोले जाने वाली कोई भी भाषा हो सकती है. उसमें हिंदी ऐसी स्पेसिफिक कोई टिप्पणी धोरण में नहीं की गई है. नंबर 1. नंबर 2, ये शैक्षणिक धोरण एक सजेशन है, एक सुझाव है, उसको ऐसे का ऐसा आपको लागू करना है, इस प्रकार की कोई शक्ति एनईपी में नहीं की गई. तो हर एक राज्य को ये निर्णय लेना चाहिए उन्होंने इस धोरण के बारे में वो क्या विचार रखते हैं और उसके बारे में क्या करना चाहिए. तीसरी बात, आज जिस प्रकार की होर्डिंगबाजी भारतीय जनता पक्ष कर रहा है, क्या इस होर्डिंगबाजी से कोई हल निकल सकता है क्या? आप सत्ताधारी पक्ष हो, आप सरकार में हो, आपके पास 230 का बहुमत है, आप होर्डिंग लगा के
इस प्रकार से वातावरण खराब करने की बजाय आप भाषा समिति हो, हम जैसे लोग विरोध कर रहे हैं हिंदी के सख्ती का वो हो, उन सबके साथ चर्चा करनी चाहिए ना। लोकतंत्र में चर्चा करके मार्ग निकाला जा सकता है। होल्डिंगबाजी से मार्ग निकलेगा ऐसी अगर सरकार की भावना है तो मुझे लगता है वो गलत है। आप का स्लोगन है सबका साथ सबका विकास। अभी सबका साथ में आपको सबको साथ में लेना पड़ेगा। खाली एक तबके को साथ लेके विकास नहीं होगा ना। जब हमारे कुछ कंसर्न है इसके बारे में, हमारी कुछ समस्या है इसके बारे में, तो आपको हमारे साथ चर्चा करनी चाहिए। आप चर्चा करें बगैर आप होल्डिंग लगाते फिरोगे तो उससे मामला तो हल नहीं होगा, उल्टा उलझ जाएगा। अभी सरकार को मामला उलझाना है या सुलझाना है वो सरकार तय करेगी। राज ठाकरे हे शिवसेनेचे अध्यक्ष असले तर शिवसेना कुठली मुझे लगता है कि ये सगळं झालेलं आहे। एक हिंदी ले लेते हैं। राज ठाकरे को लेकर सामना में बहुत सारी चीजें लिखी गई है। देखिए ऐसा है, राज साहब अभी प्रदेश में है, वो आएंगे तो इसके बारे में बात करेंगे। कर रही है बीजेपी, नकली हिंदुत्व से उनको गिराने की कोशिश कर रही है और राज ठाकरे अपने पॉलिटिकल लाइफ में सफल नहीं हुए। ये लाइन रोज लिखी। अग्रलेख लिखा जाता है, रोज अग्रलेख के बारे में हम बात नहीं करते हैं। रही बात जो राज साहब ने उनके इंटरव्यू में कही, उसके ऊपर उद्धव साहब ने जो कहा, इसके बारे में राज साहब आएंगे तो अधिक बात करेंगे। हमारी जो रखनी चाहिए थी वो